चाल मित्रांनो, कशात तुम्ही सगळे मजेत ना? तर भाई ऊन ऊन भाई 44 डिग्री ऊन आहे भाई. उन्हीत नका निघू रे बाबा, लय बेकार ऊन आहे. आणि मेन म्हणजे एवढ्या उन्हीत जर लाईट गेली तर विषय गंभीर आहे भाई. हे भाऊ, आता मी बाहेर आलो तुमच्या स्पेशल तुमच्यासाठी आलो, कारण की मला ब्लॉग बनवायचा होता. लय जण म्हणे की भाई तुमचा ब्लॉग येत नाही आहे, काय झालं, काऊन टाका, मस्त राहते व्हिडिओज ब्लॉग. अरे मी टाकून आलो. अबे एवढ्या उन्हीत कोण जाईन बे व्हिडिओ बनवायले? हे पाला हे ऊन एवढं चटकं लागून राहिले आणि माहिती आहे का ताना. हे बा, अरे अरे भाई फरशी एवढी गरम झाली. अरे 44 डिग्री झाली म्हणते बाबा. ऊन होय का होय? विदर्भाची ऊन म्हणते ऊन. मायले लेकरू भारी ते आहे ना काहीतरी, मायले लेकरू भारी ते गावठी शब्द आहे. आय डोंट नो. विदर्भाची ऊन, खतरनाक ऊन पाहू शकता. चोकोबार पाहिजे प्लीज. काय चालू? चोकोबार प्लीज. अरे बापरे, एक चोकोबार प्लीज. एक चोकोबार संध्याकाळी बाजून पाहिला होता. आज मला तो नागू चालणार होता. काही पण झालं हँडसम दिख रहा मेरा भाई. पप्पी लेते अबे यार, बहुत क्यूट दिख रहा मैंने बोला. अच्छा, किसी लेते अबे यार. पायदा मांगा. हो भाई, 4 हात दूर आहे बस. फ्रीजले टेबू शाक लागून हे असं सामान हे मित्रांनो, हे असं आहे. असं जरा हात जरी लावला ते पुरं पडते. त्याच्यातला विकत घ्या म्हणा. आणि याच्यातला विकत बी घ्या. घर सोप पण आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणा. काय आहे? घर सोप. देवाली. अच्छा, हे माझ्या भावानं याची ॲड केली होती रावसाहेब, तर ते घेऊन जा. हसू नका, सांगून राहू नका. ते आजी आहे ना औषध. काय तर नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता मी चाललो मी जुनी वस्ती व्हिडिओ काढायला. हे माझी गाडी. या गाडीचं नाव काय ठेवू सांगा बरं मला. या गाडीचं नाव ना काही ना काही पाहिजे ना. रावसाहेबची गाडी, नागेश रावसाहेबची गाडी आहे ही. चला आता निघतो मी. आता ऊन आहे किती 45 डिग्री, तरी पण आम्ही शूट करत आहे इथं. रील बनवाले आले भाऊ, आणि मेन म्हणजे रामायण भाऊ. जय महाराष्ट्र. और दोस्तों, कैसा होता है, बड़े शरीर को ज्यादा धूप लगती है और छोटे शरीर को कम लगती है. और दादा के शरीर को एकदम धूप ही नहीं लग रही है. अभी इनको बोलेंगे आप धूप में बिना कपड़े के जाओ तो चल जाएंगे. अगर चैलेंज दो भैया को बिना कपड़ों के एक बार धूप में घूम के दिखाओ तो जरूर करेंगे. मेरी पब्लिक बोलेंगी तो मैं जरूर जाऊंगा. बिना कपड़ों के नागेश भाऊ धूप में घूमेंगे, वो भी भरे धूप में. यहाँ 1 किलोमीटर पद यात्रा करेंगे. अरे बाप रे बाप. कंटेंट दिया, कंटेंट बस करो यार. घंटे दोस्तों, चैलेंज दो इनको और ये करके दिखाएंगे. नागेश भाऊ, आपको आपकी फॉलोअर की कसम. अच्छा ठीक आहे, कमेंट करो जल्दी. तर भाई फायनली मित्रांनो, मी आलो बाजारात. आता गाडी कॅन्टीनचे सामान आणलं. बाजार आहे आज सोमवार. आणि गुपचूप खायला आलो इथं. दादानं नेमकीच गाडी आलेली आता. दादा म्हणे थांब म्हणे 5 मिनटं, थोडं गुपचूप चालतो म्हणे. ठीक आहे, मी बसलो बा इथं. तर भाई हे दादाचं दुकान आहे. आणि हे दुकान आहे आपल्या मेन चौकात, पाहू शकता. मेन चौकात नक्की या. गुपचूप चांगले राहते त्यांचे. नंबर भारी. मी आलो या मेडिकलमध्ये.
हा मेडिकलमध्ये राहते बक्पाल गोळ्या देते 1 नंबरच्या बक्पाल गोळ्या. आता यायले तर पुरा याचं पावडर तुम्ही खायचं उंदीर मारायचं पुरं तोंडात पावडर देतो पावडर काही नाही देत बाकी. चांगल्या गोळ्या देते येत जा. मजाक करत आहे मी. पोट्टा चांगला आहे गरीब आहे. कोण आणि हा टाकतो नका डबल बनवा. चला मग लाईक कमेंट शेअर करा.